नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, टेंटेटिव्ह डेट्स तुमच्या आल्या असतील। सीईटीचा रिझल्ट 16 जूनला लागणार आहे, अशी टेंटेटिव्ह तारीख तुमच्या सीईटी सेलने तुम्हाला दिलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही तुमचे मार्क्स पण कॅल्क्युलेट केलेले आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या पर्सेंटाइलचा देखील अंदाज लावलेला आहे। या सर्व गोष्टी झाल्या, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की इंजिनिअरिंग करतोय तर इंजिनिअरिंग कोणत्या स्ट्रीम मध्ये किंवा कोणत्या फील्ड मध्ये कोणती ब्रांच निवडली पाहिजे, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात। तर ब्रांचचे पण दोन प्रकार पडतात, एक कोर ब्रांच असते, दुसरी ट्रेक ब्रांच असते। तर कोर ब्रांचेस मध्ये कोणत्या ब्रांचेस येतात, ट्रेक ब्रांचेस मध्ये कोणत्या ब्रांचेस येतात, या सर्व गोष्टींचा डिटेल मध्ये आज आपण या व्हिडिओ मधून समजून घेणार आहोत। त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील किंवा जे पालक बघत असतील व्हिडिओ, तर त्यांनी दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। ज्या काय लेटेस्ट अपडेट असतील सीईटी रिगार्डिंग किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल अपडेट्स ज्या असतील त्या सर्वप्रथम तुम्हाला दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील। पण त्या अगोदर मी तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल थोडीशी माहिती देतो की काउन्सिलिंग मध्ये आपण काय काय गोष्टी देणार आहोत। तर आपण जे काय काउन्सिलिंग करतो ते नीट सीईटी जेईई या सर्व गोष्टींची काउन्सिलिंग करतो। रजिस्ट्रेशन पासून तर डॉक्युमेंटेशन किंवा त्यानंतरची जी ऍडमिशन प्रोसेस असते, कॅप राउंड फॉर्म फिलिंग असते, ऑप्शन फॉर्म फिलिंग असते, स्पॉट राउंड अगेन्स्ट कॅप राउंड, तुमचं ऍडमिशन होईपर्यंत सर्व जबाबदारी आमच्याकडे असते। ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने देखील आपण काउन्सिलिंग करतो। एक्सपोर्ट ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप कोणती मिळते किंवा त्याचबरोबर तुम्हाला किती फी कॉलेजमध्ये लागणार आहे, बँक लोन सुविधा, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आपण काउन्सिलिंग मध्ये देतो। कॉलेज प्रेफरन्स लिस्ट तयार करून देणे, स्पॉट राउंड, मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन, या सर्व गोष्टींचं तुम्हाला गायडन्स आम्ही काउन्सिलिंग मध्ये देतो। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला कॉल, व्हॉट्सअप आणि ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो। ज्यावेळेस तुमचे कॉल्स, ज्यावेळेस तुमचे व्हॉट्सअप असतात, त्यावेळेस म्हणजे कॅप राउंड सुरू झाल्यानंतर 24x7 तुमचे कॉल्स आणि व्हॉट्सअप अटेंड केलं जातं। त्याचबरोबर आता काउन्सिलिंगची फीज किती आहे दादा, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन पॅकेजेस आहेत। दोन पॅकेजेस मध्ये तुम्हाला जे ऑनलाईन पॅकेज आहे की ज्यामध्ये आपण जस्ट तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग करण्यासाठी जी प्रेफरन्स लिस्ट आहे, ब्रांच कशी, कॉलेज कसं निवडावं यासाठी आहे, तर त्याची फी घेतो आपण 999, की ज्यामध्ये तुम्हाला कॉलेज, ब्रांच प्रेफरन्स वगैरे सर्व गोष्टी दिल्या जातात। कॅप राउंड 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, स्पॉट राउंड, अगेन्स्ट कॅप राउंड, रजिस्ट्रेशन पासून तर ऍडमिशन होईपर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला 99 मध्ये मिळतात। दुसरं जे पॅकेज आहे त्याची फी आहे 2499। यामध्ये जे तुमचे राउंड होणार आहेत, कॅप राउंड 1, कॅप राउंड 2 आणि कॅप राउंड 3 ची जी काही चॉईस फिलिंग होणार आहे, या पॅकेजेसचे सेम सर्व गोष्टी तुम्हाला इथे भेटणार। परंतु तुमची जी चॉईस फिलिंग आहे, चॉईस फिलिंग जी आहे ती आम्ही करणार। म्हणजे जे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे, जे कॅप राउंडचे फॉर्म भरायचे आहेत, त्या सर्व फॉर्मची जबाबदारी आमच्याकडे राहणार। म्हणजे तुम्हाला ब्रँच, कॉलेज कसं काय निवडायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला मार्गदर्शन यामध्ये केले जाणार आहे। त्यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे की आता कोर ब्रांच घेऊ की टेक ब्रांच घेऊ। सर्वात प्रथम कोर ब्रांच म्हणजे काय, कोर आणि दुसरं टेक। मग आता कोर ब्रांचेस मध्ये कोणत्या कोणत्या ब्रांचेस येतात, सिव्हिल, दुसरं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, अजून भरपूर सारे आहेत, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आहे, एक्सेट्रा, प्रोडक्शन वगैरे अशा पण ब्रांचेस आहेत। त्यानंतर CS, IT, AIDS, AIML, स्पेशल काही कॉलेजेसमध्ये AI रिलेटेड काही स्पेशल ब्रांचेस आहेत, जसं AI आहे, DS आहे, तर त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, या ब्रांचेस आहेत। या ब्रांचेस ज्या काही तुम्ही दिलेल्या आहेत त्या टेक ब्रांचेसमध्ये आपण कन्सिडर करतो, कोर ब्रांचेसमध्ये या ब्रांचेस कन्सिडर करतो। तर आता दादा आफ्टर 4 इयर्स मी जर आज इंजिनिअरिंग करतोय तर 4 वर्षानंतर सर्वात जास्त स्कोप कशाला असणार, हाच प्रत्येक पालकाच्या आणि विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न आहे। पण मी त्या अगोदर एक गोष्ट सांगतो, तुम्हाला ज्या ब्रांचमध्ये आवड आहे त्या ब्रांचसाठी आपण ट्राय केलं पाहिजे। इव्हन तुमचे जे काय पर्सेंटाइल असतील त्या पर्सेंटाइल मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज भेटतं याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे। त्या कॉलेजची रँकिंग किती आहे, NRI रँकिंग किती आहे, ती ब्रांचेस NBA अक्रेडिटेड आहे की नाही, या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला कॉलेज आणि ब्रांच सिलेक्शन करताना करायचा असतोय। पण आपण आज ब्रांच सिलेक्शन बघतोय की कोर घेऊ की टेक घेऊ। आता
कोरमध्ये काय सिलेबस असणार, जर तुम्ही सिव्हिल घ्यायला गेले किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल या ब्रांचेस रिलेटेड जेवढा काही सिलेबस असेल तोच सिलेबस तुम्हाला कोरमध्ये असणार आहे. असं नाही की जर एखादं कॉलेज ऑटोनॉमस आहे त्यामध्ये आणि जे कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहे या दोन्ही कॉलेजच्या सिलेबसमध्ये भरपूर सारी तफावत आहे असं काहीच नसतं. सेम टू सेम तुम्हाला थोडेफार जे काही सिलेबस असतात इन्क्लुडिंग काही पॉईंट असतील, 1-2 चॅप्टर्स असतील ते जास्त असते ऑटोनॉमसमध्ये. नॉन ऑटोनॉमसमध्ये कमी असू शकतात किंवा नॉन ऑटोनॉमसमध्ये जे असतील ऑटोनॉमसमध्ये तुम्हाला कमी असू शकतात. ह्या ज्या काय कोर ब्रांचेस आहे यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, तर सिव्हिल मधून गेल्यानंतर किंवा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल मधून गेल्यानंतर तुम्हाला जे काय प्रायव्हेट सेक्टर आहे, ज्या काय कंपनीज आहे प्रायव्हेट, ज्या कोर कंपनीज आहे यामध्ये तुम्हाला प्लेसमेंटसाठी संधी आहे. त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटसाठी देखील या ब्रांचेसमधून ट्राय करू शकता. MBA, UPSC, गेट यासारख्या एक्झाम्समध्ये तुम्हाला कोर ब्रांचेसचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. त्यानंतर टेक ब्रांचेस ज्या आहेत त्या टेक ब्रांचेसमध्ये तुम्हाला माहिती आहे की MNC ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहे यामध्ये म्हणजे तुम्हाला IT सेक्टरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त उपलब्ध भेटतात. कॉम्प्युटर, IT, AIDS, AML, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, डाटा सायन्स या ज्या काही ब्रांचेस आहेत यांचा जवळपास सिलेबस बऱ्यापैकी सेमच असतो. जसं तुम्ही स्पेशलायझेशन ब्रांचमध्ये जाताल AIDS, AIML, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स अँड डेटा सायन्स या ब्रांचेसचे सिलेबस म्हणजे यांच्या नावानुसार काही पॉईंट्स तुम्हाला जास्त शिकायला भेटणार. म्हणजे तुम्ही आता AIDS ब्रांच घेतली तर DS म्हणजे डाटा सायन्स, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल तुम्हाला जास्त थोडंफार शिकवलं जाणार. कोडिंग जे असते या सर्व गोष्टी तुम्हाला जास्त इम्प्लिमेंटेशन त्या ब्रांचेसमध्ये असणार आहे. मग आता जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठे आहे तर MNC वगैरे या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे. मग आता दुसरा महत्त्वाचा प्लेसमेंट फॅक्टर असतो, कोरसाठी जास्त प्लेसमेंट की टेक ब्रांचेससाठी जास्त प्लेसमेंट. तर मी काय सजेस्ट करेल, जे जास्त कॉलेज चांगलं म्हणजे बेटर कॉलेजमध्ये तुम्हाला दोन्ही ब्रांचेससाठी जास्त स्कोप आहे. म्हणजे कसं, आता उदाहरण देऊ सांगतो. COEP कॉलेज धरलं आपण, COEP मध्ये CS ला पण प्लेसमेंट आहे आणि मेकॅनिकलला पण प्लेसमेंट आहे. परंतु आता माझी आवड जी आहे ती मला कोरमध्ये आहे. मला पर्सेंटाईल असे पडलेले आहेत की मी ज्या पर्सेंटाईलला CS ला पण ऍडमिशन घेऊ शकतो आणि मेकॅनिकलला पण ऍडमिशन घेऊ शकतो. तर मला पर्सेंटाईल असे पडलेले आहेत त्या केसमध्ये मग मी आता ऍडमिशन कशाला घेईन. मला आवड मेकॅनिकलमध्ये, साहजिक गोष्ट आहे मी ऍडमिशन कुठे घेतलं पाहिजे, मेकॅनिकलला घेतलं पाहिजे. माझा मित्र CS ला चाललाय किंवा माझं जे काही सराउंडिंग नेचर आहे प्रत्येक जण CSIT ला ऍडमिशन घेतोय तर मी पण CSIT ला ऍडमिशन घेऊ का असा विचार करू नका. ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे, तुम्हाला कोर ब्रांचेसमध्ये इंटरेस्ट आहे तर कोर ब्रांचेससाठी ट्राय करा. जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्या असतात त्या डिपेंड ऑन तुमच्यावर आहे की तुमचं स्किल्स, कम्युनिकेशन, तुमचं जे काही नॉलेज आहे ते तुम्ही कसं डेव्हलप करताय. मग त्या बेसिसवर तुम्ही ब्रांच निवडली पाहिजे. दुसरी गोष्ट, आता दादा मला CS पाहिजे परंतु माझे मार्क्स कमी येतात आहे, मग या केसमध्ये मी ब्रांच कोणती निवडू. आता तुम्ही म्हणत असाल की दादा यामध्ये तू ENTC ब्रांचचा कुठंच काही विलोक केला नाही. ENTC मध्ये पण ENTC ॲडव्हान्स आली, ENTC VLSI वगैरे अशा ब्रांचेस आल्यात. इलेक्ट्रॉनिक्स नावाची पण वेगळी ब्रांच आहे. ऑटोमेशन अँड रोबोटिक्स नावाची पण ब्रांच आहे. AI अँड रोबोटिक्स नावाची पण ब्रांच आहे. मेटलर्जी नावाची पण ब्रांच आहे. या ज्या ब्रांचेस आहेत त्या आम्ही कशा घेतल्या पाहिजे. तर मी काय सांगतोय, जर तुम्ही आता COPचा विचार करता तर AI अँड रोबोटिक्स ब्रांच आहे, बरोबर. मग जर तुम्ही आता DY पाटीलचा विचार करता तर रोबोटिक्स ब्रांच आहे. ऑटोमेशन अँड रोबोटिक्स अशा भरपूर सारे ब्रांचेस आहेत. तर मग यामधून आम्ही काय निवडलं पाहिजे. आता ही जी काय ऑटोमेशन अँड रोबोटिक्स ब्रांच आहे ती जवळपास मेकॅनिकल रिलेटेड येते आणि जी AI अँड रोबोटिक्स जी ब्रांच आहे ती जवळपास CS रिलेटेड येते. जो रोबोटिक्सचा पार्ट आहे तो थोडाफार तुम्हाला मेकॅनिकल रिलेटेड येऊ शकतो, पण जो AIचा पार्ट आहे तो जास्त करून तुम्हाला CSच्या रिलेटेड येऊ शकतो. म्हणजे यामध्ये पण तुम्हाला कोडिंग करायला भेटणार आहे. परंतु ऑटोमेशन अँड रोबोटिक्स मध्ये तुम्हाला जास्त तर मेकॅनिकलचा पार्ट शिकायला भेटणार आहे. यामध्ये तुम्हाला कोडिंग करायला जास्त काय भेटणार नाही. मग आता ENTC ब्रांच काय आहे. मी तर असं ऐकलं की ENTC तुम्ही टेक मध्ये पण कन्सिडर करता आणि कोर मध्ये पण कन्सिडर करता. मग ती योग्य आहे का आणि ते कसं योग्य आहे ते तुम्हाला सांगतो. ENTC किंवा ENTC VLSI असू द्या किंवा ॲडव्हान्स असू द्या. मग आता ENTC सिलेबस काय असणार, इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड जो काही सिलेबस आहे तो ENTCचा तुमचा असणार आहे.
NTC मध्ये तुम्हाला मोस्टली काय बघायला भेटतं, मायक्रो कंट्रोलर नावाची कन्सेप्ट असते, ती तुम्हाला जास्त बघायला भेटते. त्यानंतर पॉवर सिस्टीम वगैरे अशा काही कन्सेप्ट असतात त्या तुम्हाला जास्त बघायला भेटतात. मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय, ते एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. ते तुमचं मोबाईल किंवा तुमचा लॅपटॉप असू द्या, तुमचं कॉम्प्युटर असू द्या, जे काही इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड डिव्हाइसेस असणार आहे ते रन करण्यासाठी आपण मायक्रो कंट्रोलर वापरतो. तर मायक्रो कंट्रोलर रन करण्यासाठी आपण काय यूज करतो, तर कोडिंग यूज करतो. त्याला आपण काही इन्स्ट्रक्शन देतो, त्यामध्ये काय आपण कोडिंग ऍड करतो, त्याच वेळेस ते मायक्रो कंट्रोलर काम करतं. मग या सर्व गोष्टींसाठी जो काय पार्ट आहे मायक्रो कंट्रोलरचा, तो एकतर कोरचा पण येतो आणि त्यामध्ये तुम्ही कोडिंग यूज करता, त्यासाठी त्याला आपण टेक पण समजलं जातं. दुसरी गोष्ट, आता प्लेसमेंटसाठी जर माझ्याकडे कोर कंपनी आली तर मग मला ENTC ला प्लेसमेंटसाठी बसून देईल का, तर यस, साहजिक उत्तर आहे की तुम्हाला प्लेसमेंटसाठी ती कंपनी बसून देईल. दुसरी गोष्ट, तर माझ्याकडे टेक कंपनी आली, म्हणजे टेक कंपनी आली म्हणजे टेक ब्रांचेससाठी आली, तर ती मला ENTCच्या मुलांना बसून देईल का, तर यस, ती पण तुम्हाला कंपनी ENTCच्या मुलांना बसून देईल. परंतु काही कंपन्यांचा क्रायटेरिया असं असतो की मला फक्त CS आणि ITचेच मुलं पाहिजे, तर त्या केसेसमध्ये तुम्हाला बाकी जेवढ्या काही ब्रांचेस आहेत त्या मुलांना प्लेसमेंटसाठी बसता येत नाही. मग आता ब्रांच निवडू कशी, आता ब्रांच निवडताना सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे तुम्हाला पर्सेंटाइल किती येतात. पर्सेंटाइल किती येतात, प्लेसमेंट जे असतात त्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू तुमच्या कॉलेज जे आहे त्या रिलेटेड. प्लेसमेंट जे आहे त्या तुमच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, कॉलेज. एक सेकंड, ती कसं झाला, एका ठिकाणी आपण COP कॉलेज कन्सिडर करू आणि दुसऱ्या ठिकाणी आपण JSPM कन्सिडर करू. मग आता प्लेसमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉलेज कसं असणार आहे, जर तुमच्या कॉलेजमध्ये CS किंवा टेक रिलेटेड कंपनीसाठी जर 100 कंपन्या येत असतील, त्याच कंपन्या JSPM मध्ये 100 कंपन्या येतील का, नाही येणार. मग त्या ठिकाणी 80 कंपन्या आल्या. तेच जर तुमच्याकडे कोर ब्रांचेससाठी या ठिकाणी 70 कंपन्या आल्या, तर या ठिकाणी त्या 50 कंपन्या येतील. म्हणजे प्लेसमेंट जे डिपेंड आहे ते कॉलेजवर पण कुठं ना कुठं प्रोपोर्शनल आहे. लक्षात आलंय. त्यामुळे आता ब्रांच निवडताना मग आपण कॉलेजचा पण त्या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. असं नाही की तुम्ही पाच Tier 3 नंतर Tier 4 कॉलेजला जा की ज्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर भेटते तिथे ऍडमिशन घ्या. इन दॅट केस जर तुम्हाला Tier 2 मध्ये जर कोर ब्रांच भेटत असेल आणि Tier 4 मध्ये जर टेक ब्रांच भेटत असेल, तर तुम्ही Tier 2च्या कोर ब्रांचेससाठी गेलं पाहिजे. कारण की का बरं, तर प्लेसमेंट फार महत्त्वाचे आहे. आपण इंजिनिअरिंग करतोय तर आपल्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण प्लेसमेंट चांगली भेटावी, यासाठी आपण इंजिनिअरिंग करतोय. मग या गोष्टींमधून तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्यावेळेस मी ब्रांच सिलेक्शन करणार आहे तर मला कोणत्या फील्डमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. इलेक्ट्रिकलमध्ये मला इलेक्ट्रिकल बद्दल शिकायला भेटणार आहे, मेकॅनिकलमध्ये गेल्यानंतर मला मेकॅनिकल रिलेटेड शिकायला भेटणार आहे, त्यामध्ये फिजिक्सचे कन्सेप्ट असणार आहे. केमिकल ब्रांचेससाठी गेलो तर मला केमिकल रिलेटेड शिकायला भेटणार आहे. अशा ज्या ब्रांचेस आहेत तर त्या रिलेटेड आपल्याला कशात इंटरेस्ट आहे ते बघा. CSIT साठी गेलो तर मला कोडिंगमध्ये जास्त फोकस करावं लागणार आहे. मला कोडिंग जमते का, मला कोडिंग जमेल का आणि मला कोडिंगमध्ये इंटरेस्ट आहे का. जर समजा आता मला गाडी शिकायची पण मला गाडी शिकावं वाटतच नाहीये किंवा मला गाडी शिकून पुढे काय करणार असं काही प्रश्न येतात आहे, तर मी गाडी चालवताना किंवा गाडी शिकताना काय विचार करणार की अरे याच्यात तर मला काही इंटरेस्ट नाही तर मी का बरं करू, बरोबर. तर अशी ब्रांच निवडू नका. आता माझा जो काही काउन्सिलिंगचा अनुभव आहे की बरेचसे विद्यार्थी काय करतात की माझ्या मित्रांनी ही ब्रांच घेतली, पालक मला सांगत होते की तू याच ब्रांचेसमध्ये करिअर कर, तुला भरपूर सारा स्कोप आहे. परंतु जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर त्या ब्रांचचा तुमच्यासाठी काही उपयोग होत नाही. त्या केसमध्ये ब्रांच अशी निवडा की जी तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट आहे. दुसरी गोष्ट, ब्रांच निवडताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कॉलेजचा देखील तुम्हाला विचार करावा लागतो. असं नाही की टॉप ब्रांच भेटते म्हणून तुम्ही कॉलेज खूपच खाली घ्या, असं नसतं. मीडियम म्हणजे त्याचा 50-50% रेशिओ कुठं ना कुठं मॅच करा. ठीक आहे, तुम्हाला CSIT साठी चांगलं कॉलेज भेटत नाही, त्या केसमध्ये तुम्ही ENTC साठी जाऊ शकता. ENTC मध्ये जर तुम्हाला थोडंफार ENTC मध्ये इंटरेस्ट आहे परंतु कमी कॉलेज भेटतंय म्हणजे Tier 3 Tier 4 मध्ये कॉलेज भेटतं, तर त्या केसमध्ये तुम्ही इलेक्ट्रिकलला जा की ज्यामध्ये तुम्हाला Tier 2 किंवा Tier 1 मध्ये पण नंबर लागू शकतो. कोर ब्रांचेसचे कट ऑफ फार कमी असतात काही कॉलेजेससाठी, टेक ब्रांचेसचे कट ऑफ खूप आहेत. सो ते डिसाईड करा. जे विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये एनरोल आहेत तर यांनी
व्हिडिओ बघून जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला व्हॉट्सअपला विचारा किंवा जस्ट यूट्यूबच्या खालीच आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करा. जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला देईल. त्याचबरोबर तुम्हाला ब्रांच डिसाईड करायची आहे की आता आपल्याला कोणती ब्रांच भेटते. त्याचबरोबर पर्सेंटाईल पण मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या मार्क्सनुसार किती पर्सेंटाईल तुम्हाला येतात आणि तेच तुम्ही ब्रांच डिसाईड करून पण मला तुमच्या काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. दादा सीईटीवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.